आणि माझ्या भाऊजाईला विनंती करणार, ते मतदार आहे, मत मागण्यासाठी आलो आहे. त्यांना रिक्वेस्ट केली की माझे मोठे बंधू नरेंद्र दराडे उभे, यांना मतदान करा, युतीचा धर्म पाळा, आणि ही विनंती करण्यासाठी मी आलो. यामध्ये त्यांचे बंधू देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तुम्ही म्हणाल की ते तुमचे भाऊ आहेत, पारिवारिक संबंध थेट निवडणुकीच्या रिंगणात आले, त्यामुळे वेगळी चर्चा या सगळ्या निमित्तानं सुरू झाली. नाही, मुळात गोकुळसुद्धा माझा छोटा बंधूच आहे. त्याच्याशी सुद्धा मी विनंती करणार आहे का महायुतीची उमेदवारी नरेंद्र दराडे यांना मिळालेली, तूही मदत कर आणि याचा निर्णय तू घे. पण मागच्या 3 ते 4 दिवसापासून अगदी मंत्री गिरीश महाजन असतील, उदय सामंत असतील, राधा भुसे असतील, सर्वांनी गोकुळ गीते यांची भेट घेतली, त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. देखील ते निवडणूक लढवण्यावर ठाणे. आता तुम्ही त्यांच्या बंधूंच्या भेटीसाठी येत आहे. मुळात उमेदवार पक्षाचा आहे, मंत्री महोदयांना ती जबाबदारी असते. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये युतीमध्ये सगळे 17 जागा लढत आहे. आणि हे काय नाशिक जिल्ह्यातच मंत्री आले असं नाही, पूर्ण जिल्हाभर मंत्री जात आहे ना, प्रत्येक जिल्ह्यात मंत्री जात आहे. त्याच्यामुळे त्यांची ती जबाबदारी असते, ते पार पडतात. परंतु नाशिकची मोठं आव्हान वाटतंय नरेंद्र दराडेंना. नाही, हे आव्हान वगैरे असं काही म्हणता येणार नाही, पण ठीक आहे, त्या संदर्भात आव्हान वगैरे काय म्हणता. ज्या वेळेला तुमचा आणि त्यांचा एक व्हिडिओ समोर आलेला होता, ज्यामध्ये तुम्ही त्यांना विनंती करत असताना तुम्ही म्हातारा झाला का असं म्हणून देखील उल्लेख केलेला होता, त्याचा नेमका काय अर्थ होता? नाही, कसं आपण सर्व मराठी भाषा कशी वाकवली तशी आहे. आपण सहज पोराला म्हणतो, कोणाला म्हणतो, बाबा तुझं कुठं वय झालं का, होईल पुढं मिळणार आहे, अशा भाषेत आमचं टोनिंग नेहमी चालत असतं. हे काय आजच नाही, पण सहज कोणी अनावधानाने ते व्हायरल केलं, तसा गोकुळचा याच्यात काही संबंध नाही. दराडे साहेब, मात्र आपण जर बघितलं असेल तर माघारीच्या दिवशी अक्षरशः गोकुळ गीते यांनी माध्यमांसमोर किंवा फोन कॉलवर सांगितलं होतं का दराडेच्या समर्थकांकडनं त्यांचा बाप काढण्यात येतोय, माग घ्यावा लागेल असं पद्धत. हे बघा, राजकारणामध्ये कोणीतरी विरोधक असतं, हे आपसात लावून देण्याचा प्रकार आहे. असं काही माझा पुतण्याही बोलला नाही, तो ग्रॅज्युएट झालेला आहे आणि तिने आपल्या माध्यमातून प्रसिद्धी दिली. माझा आवाज असेल, मी जर काही बोललो असेल, तुम्ही फायरनशी लाभला ते टेस्ट करा, आणि जर माझ्याकडनं चुकी झाली असेल ते जाहीर माफी मागायला तयार आहे. हे तर त्या दिवशी आपल्या माध्यमातून जर कळवलेलं आहे. त्याच्यामुळे असं काही बोललेलं नाही. विरोधक काही लोक असतात, दोघांचं कसं लागल अशा प्रकार राजकारणामध्ये हा आज येतो. तुम्ही आता इथे भेटीसाठी आलात, मात्र हेच आधी आला असता तर कदाचित त्यांची मनधरणी होऊ शकते. नाही, आधी तर 100% यायला पण होतं, पण गणेश भाऊसुद्धा स्पर्धेत होते, ते सुद्धा उमेदवारी मागत होते. जागा BJP केला जाते का शिंदे गटाला जाते हे अद्याप आम्हाला दोघांना माहीत नव्हतं. आता नियमाने ती जागा शिंदे गटाला रेग्युलर सुटली आहे, त्याच्यामुळे प्रचाराला सुरुवात केली. तर मी बैठकीतून काही सकारात्मक चर्चा झाली का तुम्हाला वाटतं? तुम्ही या बैठक नाही, मी मतदान मागायसाठी आलो. मतदार आहे, ती पहिली ताई आमचा मतदार आहे, त्यांना विनंती करण्यासाठी आलो, बाकी दुसरं काही कारण नाही. 100% मतदान करते, युतीचा धर्म पाळतील ते. त्यांनी स्पष्ट सांगितलं, युतीचा धर्म पाळणारे माझ्याबरोबर ते राहणार आहे. ऐका ना, आता गणेश भाऊंशी तुमची भेट झाली, भेटीमध्ये नेमकं काय काय चर्चा झाली? नाही, चर्चा कोणतीच चर्चा झाली, फक्त सांगितलं का बा नरेंद्र दराडे आता फायनल उमेदवार झाले, आम्हाला मदत करा ही विनंती पण करण्यासाठी. मग तुम्ही गोकुळ गीतेंनी माघार घ्यावी याबाबत त्यांना बोललेच नाही, म्हणजे तुम्हाला मी त्यांचं गोकुळ भाऊंना सुद्धा भेटणार आहे ना, मी भेटणार आहे त्यांना सुद्धा त्यांना विनंती करणार आहे, करणार आहे विनंती त्यांना. पण मग आता ऐका, 3 मंत्री नाशिकमध्ये येतात. नाही, 3 मंत्री हा विषय, प्रत्येक जिल्ह्याला मंत्री आहेच ना, जातच. तुम्ही संभाजीनगरला गेला तर तीच परिस्थिती, ठाण्याला गेला तीच परिस्थिती. मंत्री आहे तर त्यांची जबाबदारी, पक्षाचं काम करणं.